श्रीमती स्नेहा दुबे. धन्यवाद अध्यक्ष महोदय. आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने जी चर्चा होते या निमित्ताने मी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ माँसाहेब, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, राणी लक्ष्मीबाई यांना अभिवादन करून माझ्या महाराष्ट्र राज्यातील तमाम माता भगिनींना आणि माझ्या पुरुष भावांना सुद्धा महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. अध्यक्ष महोदय, आजचा हा दिवस केवळ शुभेच्छा देण्याचा नाही आहे, तर वास्तवाचे भान ठेवण्याचा आहे. आज आपला देश अमृत काळात प्रवेश करत असताना महिलांचे सक्षमीकरण हा केवळ चर्चेचा विषय न राहता तो कृतीचाही विषय झाला पाहिजे. अध्यक्ष महोदय, माझ्या आधी जितक्या महिलांनी भाषण केलं त्या सगळ्यांच्या प्रस्तावांना माझं अनुमोदन आहे. त्यांनी जे जे मुद्दे मांडले ते मी पुन्हा बोलणार नाही. अध्यक्ष महोदय, या निमित्ताने बोलताना माझे 4च महत्त्वाचे मुद्दे आहेत. अध्यक्ष महोदय, 1908 साली जेव्हा अमेरिकेतल्या 15,000 महिलांनी त्यांच्या समानतेच्या अधिकारासाठी, सन्मानाने जगण्याच्या अधिकारासाठी आंदोलन केलं, त्या दिवसानंतर ह्या महिला दिनाला सुरुवात झाली आणि त्यांनी सुरू केलेली लढाई अध्यक्ष महोदय अजूनही संपलेली नाही आहे. ती समानतेची लढाई, सन्मानाने जगण्याची लढाई मला असं वाटतं की अजूनही सुरू आहे. आणि ह्या समानतेच्या आणि सन्मानाने जगण्याच्या मुद्द्यांमध्ये अध्यक्ष महोदय आज मला महिला दिनाच्या निमित्ताने महिलांमधल्या 4 समाजासाठी बोलण्याचा संधी मिळते. अध्यक्ष महोदय, पहिली गोष्ट म्हणजे ज्या आपल्या अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर ज्या दिवस रात्र आपल्या तळागाळामध्ये जाऊन शासनाच्या योजना पोहोचवण्याचं काम करतात, अंगणवाडी सेविका असतील, मदतनीस असतील, ह्या जे काम करतात त्यांना अजूनही या वाढत्या महागाईच्या काळात या भगिनींना मिळणारं मानधन अत्यंत कमी आहे. अध्यक्ष महोदय, शासकीय कर्मचारी म्हणून त्यांना दर्जा मिळणं ही त्यांची जुनी मागणी आहे. अध्यक्ष महोदय, त्यांच्यावर ऑनलाईन कामाचा, विविध सर्वेक्षणांचा इतका ताण दिला जातो की त्यांना मूळ कामासाठी वेळच मिळत नाही आणि निवृत्तीनंतर या भगिनींचे आयुष्य अगदी अंधारमय होतं. त्यांच्या हक्काचं पेन्शन आणि चांगलं आरोग्य विमा मिळणं ही काळाची गरज आहे. अध्यक्ष महोदय, तसंच आशा वर्कर ज्या आहेत ग्रामीण भागातील, शहरी भागातील या आरोग्य व्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. राज्याच्या सर्व तालुक्यातील आशा वर्कर गावोगावी वाड्यापाड्यांमध्ये फिरत असतात, जनजागृती करत असतात, आरोग्य सेवा पुरवत असतात. अशा आशा वर्कर्सचं मानधन अत्यंत तुटपुंजे आणि ते मानधनही त्यांना वेळेत मिळत नाही. अध्यक्ष महोदय, माझी तुम्हाला या निमित्ताने विनंती आहे की आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविका यांच्याकडे सुद्धा लक्ष देऊन त्यांच्या मानधनाचा प्रश्न, त्यांच्या पेन्शनचा प्रश्न सरकारने सोडवावा अशी या निमित्ताने मी मागणी करते. अध्यक्ष महोदय, तसंच दुसरा भाग महत्त्वाचा आहे. अध्यक्ष महोदय, वयाच्या 12 वर्षापासून ते 45. अध्यक्ष महोदय, मी विनंती करते की इथे महिला भाषण करतायत, थोडंसं सदस्यांनी जर ऐकलं तर खूप बरं होईल. अध्यक्ष महोदय, 12 ते 14 वयोगटातल्या महिलांना मासिक पाळी येते. अध्यक्ष महोदय, या विषयावर सहसा कोणीच बोलत नाही आणि ज्या शहरी भागात असेल किंवा गावापाड्यांमध्ये असेल सॅनिटरी नॅपकिन वापरले जातात किंवा सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध होत असतात, पण या महिलांचा, ज्या ऊसतोड कामगार आहेत, ज्या विटभट्टीवर काम करतात, ज्या कोळसा भट्टीवर काम करतात, ज्या शेतमजुरी करतात, ज्यांना 2 वेळेचं अन्न मिळवण्यासाठी सुद्धा संघर्ष करावा लागतो, अशा महिला महिन्याला 7 दिवस जे पाळी येते त्या पाळीमध्ये स्वतःची स्वच्छता कशी राखत असतील हा विचार अध्यक्ष महोदय केला पाहिजे. आपण इथे सगळे सदस्य बसलेलो आहोत, रांगेतल्या शेवटच्या व्यक्तीचा विचार आपण केला नाही तर कोण करणार हा विचार करून अध्यक्ष महोदय माझी या निमित्ताने मागणी आहे की अंत्योदयाचं कार्ड, रेशन कार्ड हे अशा सगळ्या महिलांना मिळालेलं असतं जे बिलो पॉवर्टी लाईन, गरिबी रेषेखालच्या महिला आहेत. अशा महिलांना अंत्योदयाच्या कार्डवरती, रेशनिंग दुकानावरतीच सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून द्यावे आणि त्यासाठी आदिवासी विभाग, महिला बालकल्याण विभाग आणि सामाजिक न्याय विभाग यांच्या समन्वयाने ही योजना बनवण्यात यावी. अध्यक्ष महोदय, आणि त्यांच्यासुद्धा सुरक्षिततेचा, त्यांच्या स्वच्छतेचा, त्यांच्या आरोग्याचा विचार आपण केला पाहिजे. अध्यक्ष महोदय.
महोदय. हे दुष्टचक्र मासिक पाळीपासून सुरुवात होतं, पण ते तिथपर्यंत थांबत नाही अध्यक्ष महोदय. त्यांना आजारपण येतात, ते ॲनिमिक होतात महिला आणि त्यांना नंतर कुपोषित मुलं जन्माला येतात अध्यक्ष महोदय. त्यामुळे हे मासिक पाळीपासून निर्माण झालेलं चक्र कुपोषणापर्यंत येऊन संपतं अध्यक्ष महोदय. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी मी सुचवलेली जी मागणी आहे त्यावरती सरकार निश्चित विचार करेल अशी मला आशा आहे अध्यक्ष महोदय. तसंच तिसरा भाग मला अध्यक्ष महोदय बोलायचा आहे जो नेहमी दुर्लक्षित राहतो आणि मी वसई मतदारसंघाची प्रतिनिधी आहे. माझ्या वसई मतदारसंघामध्ये कोळी समाज मोठ्या प्रमाणात राहतो. या कोळी समाजाच्या महिला अध्यक्ष महोदय ज्या डोक्यावर माशांची टोपली घेऊन शहराच्या म्हणजे आज वसईमधल्या कोळी महिला जव्हार, मोखाडा, कल्याण, डोंबिवली, पालघर, ठाणे, मुंबईपर्यंत मासे विकायला जातात. पण त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न, त्यांना थोडीशी आर्थिक मदतीचा मोठा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय. तर ह्यासाठी सुद्धा शासनाने काहीतरी पावलं उचलावीत अशी मागणी मी अध्यक्ष महोदय करते. मला माहिती आहे जास्त वेळ माझ्याकडे नाही आहे, त्यामुळे मी थोडक्यात माझे मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करते अध्यक्ष महोदय. मला आज बोलताना अतिशय वेदना होती अध्यक्ष महोदय, कारण आपण काल महिला दिन साजरा केला, मोठ्या उत्साहात साजरा केला, आज त्यावर चर्चा करतोय. पण माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना वसईमध्ये काल अध्यक्ष महोदय झाली. काल सकाळी 7:30 वाजता वसईच्या वसंतनगरी परिसरामध्ये 15 दिवसाची नवजात बालिका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये तिला कोणीतरी ठेवून रस्त्याच्या कडेला फेकलं होतं अध्यक्ष महोदय. विचार करा, आपण महिला दिन साजरा करतो आणि तिथे आपण बेटी बचाओ बेटी पढाओच्या गोष्टी करतो आणि तिथे आज अजूनही 15 दिवसाच्या मुलीला प्लॅस्टिकच्या पिशवीत कोणीतरी येऊन रस्त्याच्या कडेला फेकून जातं. ही किती गंभीर घटना आहे अध्यक्ष महोदय. अज्ञात व्यक्तीवरती गुन्हा दाखल झालेला आहे अध्यक्ष महोदय. पण मला आपल्या निमित्ताने एक मागणी करायची आहे की सरकारने ही घटना अशी 5-6 महिन्यांपूर्वी सुद्धा घडलेली होती, तर याची सखोल चौकशी करावी. जन्म झाला म्हणजे कोणत्या ना कोणत्या तरी हॉस्पिटलमध्ये हा जन्म झालेला असणार. मग हे कुठच्या हॉस्पिटलमध्ये जन्म झालेला आहे, कोणी हे प्रकार केलेले आहेत याची सखोल चौकशी करून जे गुन्हेगार आहेत, जे आरोपी आहेत त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे अध्यक्ष महोदय. तरच खरा महिलांचा सन्मान होईल, तरच आपण जे बेटी बचाओ बेटी पढाओ म्हणतोय त्याला काहीतरी अर्थ प्राप्त होईल अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, मला जास्त मुद्दे हे महत्त्वाचे मुद्दे आणि या महत्त्वाच्या मागण्या जरी आमच्या पूर्ण झाल्या अध्यक्ष महोदय तरी या महिला दिनाला अर्थ प्राप्त होईल अध्यक्ष महोदय. आणि आपला आजचा महाराष्ट्र सन्माननीय देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या नेतृत्वामध्ये, सन्माननीय एकनाथजी शिंदे, सन्माननीय सुनीताताई पवार यांच्या नेतृत्वामध्ये पुढे चाललेला आहे. आणि मला आशा आहे की महिलांना सुरक्षितता, महिलांना आर्थिक स्वावलंबन, महिलांना बळकटी देण्याचं काम हे सरकार करेल आणि अशी खात्री मी बाळगते अध्यक्ष महोदय. आणि माझ्या तमाम महाराष्ट्रातल्या महिलांना 4 ओळी समर्पित करते अध्यक्ष महोदय. तू ना रुकेगी कभी, तू ना थमेगी कभी, तू ना डरेगी कभी, तू ना मिटेगी कभी, तू है नारी शक्ती, जननी, निर्माती इस जगत की. एवढ्या ओळी समर्पित करून मी हे भाषण संपवते अध्यक्ष महोदय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मंदाताई.